मित्रांनो, तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 7मध्ये जायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीझन 7च्या रजिस्ट्रेशन फॉर्मच्या पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत. अनेक जण हा फॉर्म भरत आहेत तर काही जण कास्टिंगच्या नावाखाली पैसे मागत आहेत. पण आता यावर कलर्स मराठीनेच मोठा खुलासा केलेला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की बिग बॉस मराठीच्या कास्टिंगसाठी कोणताही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतला जात नाही. कास्टिंग प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. म्हणून जर कोणी तुम्हाला फॉर्म भरायला सांगत असेल, ऑडिशनच्या नावाखाली पैसे मागत असेल किंवा बिग बॉसमध्ये संधी मिळवून देण्याचं आश्वासन देत असेल तर अशा कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीपासून सावध राहा. तर मित्रांनो, आता कलर्स मराठीने खुलासा केलेला आहे की बिग बॉसच्या नावाखाली तुम्हाला जर कोणी फसवत असेल तर फसू नका, सतर्क राहा. तर मित्रांनो, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही किंवा कोणताही रजिस्ट्रेशन फॉर्म घेतला जात नाही. आणि जर तुमचं स्वप्न बिग बॉसच्या घरात जाण्याचं असेल तर अशा बनावट लिंक किंवा फॉर्मच्या मागे लागू नका. योग्य वेळ आल्यावर चॅनल आणि निर्मात्यांकडून अधिकृत प्रक्रियेनुसारच स्पर्धकांची निवड केली जाते. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तर मित्रांनो, तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 7साठी किती एक्सायटेड आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉसच्या संदर्भात अशाच लेटेस्ट अपडेटसाठी MT मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.